गायीला राष्ट्रीय पशु घोषित करा, केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी. अहिल्यानगर प्रतिनिधी. भारतीय कृषी व्यवस्था, ग्रामीण अर्थकारण, दुग्ध व्यवसाय व पशुपालन क्षेत्राचा कणा असलेल्या गायीला भारत सरकारने तत्काळ राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करावे, अशी ठाम मागणी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटना यांच्या वतीने करण्यात आली. सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेचे महानगर शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमस सलीम जरीवाला यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज अशिया व जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून सदर मागणी राज्य शासन व केंद्र शासनाकडे तातडीने पाठविण्याची विनंती करण्यात आली आहे. यावेळी फिरोज शेख, अजहर शेख, वसीम खान, नदीम शेख, सय्यद साहिल, साबिर खान आदी उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की भारत हा कृषीप्रधान देश असून देशातील लाखो शेतकरी, पशुपालक, दुग्ध उत्पादक व ग्रामीण अर्थव्यवस्था थेट पशुधनावर अवलंबून आहे. गोवंशाचे दुग्ध उत्पादन, सेंद्रिय शेती, नैसर्गिक खत निर्मिती, ग्रामीण रोजगार निर्मिती व आर्थिक सक्षमीकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच भारतीय सांस्कृतिक, सामाजिक व पारंपरिक जीवन पद्धतीत गायीचे विशेष स्थान असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. देशातील गोवंश संवर्धन, पशुपालन विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आर्थिक बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने गायीला राष्ट्रीय पशुचा दर्जा प्रदान करून प्रभावी राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच देशभरातील गोशाळा, पशुपालक, दुग्ध व्यावसायिक व शेतकरी वर्गासाठी विशेष आर्थिक सहाय्य, संरक्षणात्मक योजना, अनुदान व प्रोत्साहनपर धोरणे राबविण्याची आवश्यकता असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशाच्या कृषी विकास, ग्रामीण रोजगार व पशुधन संवर्धनाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे अल्तमस जरीवाला यांनी म्हटले आहे.